नमस्कार. घरात लाल भोपळा आला की लगेच भाजीच करायची असं नाही. आज आपण त्याच भोपळ्याचं असं काहीतरी बनवणार आहोत की भाकरी आपोआप जास्त खाल्ली जाईल. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र भरपूर. आजची रेसिपी अशी आहे की एकदा चाखलं की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. चला तर मग करूया लाल भोपळ्याचं भरीत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भोपळ्याच्या बारीक फोडी चिरून घेऊया. त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे साली काढून घ्या. हे लाल भोपळ्याचं भरीत भाकरी, चपाती किंवा साध्या वरण भातासोबतही मस्त लागतं. तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं असेल, पण हे लाल भोपळ्याचं भरीत नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे सगळ्या भोपळ्याच्या साली काढून झाल्या की त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आपण रोज बघतो ना, भाजी तीच, पदार्थ तेच, पण थोडा बदल केला की जेवणाची मजा वेगळीच येते. लाल भोपळा बऱ्याच जणांच्या घरात असतो, पण त्याचं भरीत करायचं असं फारसं कुणाच्या लक्षात येत नाही. पण खरं सांगू का, हे भरीत भाकरी सोबत खूपच छान लागतं. आणि अशा साध्या रेसिपीज मध्ये वेगळे कसले मसाले पण लागत नाहीत. घरातलं साहित्य वापरून मन तृप्त होणारं जेवण तयार होतं. आता या बारीक केलेल्या फोडी आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कढईत पाणी घ्या आणि त्याच्यात या भोपळ्याच्या फोडी उकडून घेऊया. भोपळा जास्त पण नाही शिजवायचा, नाहीतर भरीत व्यवस्थित होणार नाही. भोपळा जास्त शिजला तर त्याच्यात पाणी जाऊन भोपळा पानसट होतो. त्यामुळे जास्त शिजवायचा नाही. आपल्याला तो स्मॅश करता येईल इतपतच शिजवून घ्यायचा. हा भोपळा कमीत कमी 5-7 मिनिटात शिजतो. आता हा भोपळा अगदी व्यवस्थित शिजलाय. प्लेटमध्ये या फोडी काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. भोपळा थंड होतोय तोपर्यंत एका बाउलमध्ये 2-4 चमचे दही घेऊन ते मस्त फेटून घेऊया. आजकाल सगळं पटकन हवं असतं, पण कधी कधी अशा शांत वेळेत स्वयंपाक करण्यासाठी थोडा वेळ काढणं पण खूप गरजेचं असतं. आणि खरं सांगायचं तर अशा पदार्थांची चव फक्त जिभेलाच नाही तर आठवणींनाही लागते. भोपळा थंड झाला की अशा प्रकारे बारीक करून घ्या. अरे वा, आज किचन मध्ये खूपच पॉझिटिव्ह वातावरण आहे. कधी कधी असं वाटतं ना, स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवायची जागा नाही, तर सगळ्यात जास्त गॉसिप्स, विचार आणि स्वतःशी गप्पा मारायची जागा आहे. आजकाल आपलं आयुष्य एवढं फास्ट झालंय की जेवण खाताना सुद्धा मोबाईल हातात लागतो. हा बारीक केलेला भोपळा एका बाउलमध्ये किंवा कढईत घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर थोडीशी साखर आणि थोडेसे जिरे घाला. आता यात घालूया मगाशी फेटलेलं दही आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करा. आणि एक गोष्ट सांगते, स्वयंपाक हे टॅलेंट नाहीये, तर ते हॅबिट आहे. रोज रोज करत गेलं की आपोआप कॉन्फिडन्स येतो. यावर आता फोडणी घालायची आहे. त्यासाठी फोडणी पात्रात थोडंसं तेल घ्या. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरे घाला. त्यानंतर एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून घाला आणि थोडंसं लाल तिखट. ही तयार फोडणी बारीक केलेल्या भोपळ्यावर घाला आणि मिक्स करा. तुम्ही बघू शकता, फोडणीचा तडका दिल्यावर आपलं भरीत किती छान दिसतंय आणि चवीला पण तितकंच भारी लागतं. आता सगळ्यात शेवटी त्यावर घाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार आहे आपलं लाल भोपळ्याचं भरीत. तुम्ही पण हे भरीत नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. स्वयंपाक करताना सुरुवातीला सगळ्यांचंच चुकत असतं. मीठ जास्त होतं तर कधी तिखट कमी होतं, पण त्यातूनच शिकायला मिळतं. आणि घरातले लोक जेव्हा म्हणतात ना, आज जेवण खूप छान केलंय, तेव्हा जो आनंद होतो तो बाहेरच्या कुठल्याच कौतुकामध्ये नसतो. आजकाल बऱ्याच जणी म्हणतात,
मला स्वयंपाक येत नाही, पण खरं सांगायचं तर कोणीही परफेक्ट जन्माला येत नाही. एकदा सुरुवात केली की सगळं जमतं. तसंच तुम्हीही हे भरीत नक्की करून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.